Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे. मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो. हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण. मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेत बोलावं लागतं. मंत्री सरनाईकांच्या वक्तव्यानंतर आता मंत्री शिरसाटांचं विधान. सरनाईक जे म्हणाले तीच त्यांच्या नेत्यांची मराठीबाबतची भूमिका आहे का? सरनाईकांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजपमध्ये शीतयुद्ध. शिवसेना भाजपकडून एकमेकांच्या आमदारांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार. भाजप आमदार नरेंद्र मेहतांकडून मंत्री सरनाईकांच्या राजीनाम्याचीच मागणी, तर शिवसेनेच्या राजू भोईरांची भाजपच्या मेहतांविरोधात शिंदेंकडे तक्रार. अजित पवारांना आचार विचार नाही, सत्ता येईल तिकडे जातात. आज संध्याकाळी बारामतीत येतोय. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये दम असेल तर मला आज अडवून दाखवा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा अजब वक्तव्य. मी स्वतःहून भाजप पक्ष सोडला नाही. भाजपच्या तडजोडीसाठी मला राष्ट्रवादीत पाठवलं. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा गौप्यस्फोट. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनीच माझं नाव सुचवलं. गोकुळचा अध्यक्ष राजर्षी शाहू आघाडीचा, नावीद मुश्रीफांची प्रतिक्रिया. तर गोकुळचा चेअरमॅन महाविकास आघाडीचा की महायुतीचा या प्रश्नावर उत्तर देणं नावीद मुश्रीफांनी टाळलं. कल्याण ग्रामीणमधील पलावा पुलावरून मोठा वादंग. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकत्र पुलाची पाहणी. 7 वर्षांपासून पुलाचं काम रखडलं. परिसरात वाहतूक कोंडीची समस्या. निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. शिवाजीनगर कोर्टात सुनावणी पूर्ण. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप. पोलिसांचा अगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यासाठी रेड कार्पेट. 1.25 महिन्यात पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना अर्जावर कारवाई. इतर नागरिकांना 7 महिने ते 2 वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश चव्हाण आधी दिल्ली, तिथून गोरखपूर आणि मग नेपाळला गेला. संपूर्ण प्रवास त्यानं वेगवेगळ्या कारने केला. तर नेपाळच्या भेरवा शहरात लॉजमधून त्याला अटक. राणीबागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग. नॉडी, टॉम आणि पिंगू नावाला भाजपचा विरोध. पिल्लांना मराठी नावं देण्याचा आग्रह, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी 3 नावांची चर्चा, मात्र अद्याप निर्णय नाही. प्रवीण दरेकर, अमित साटम, सुनील राणे यांच्या नावाची चर्चा. येत्या 15 दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता. मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा अधिकृत फेसबुक पेज हॅक. सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल. कायदेशीर कारवाईची मागणी. राज्यातील जेलमधील कैद्यांना पुरवणारा आहार निकृष्ट दर्जाचा दिला जातोय. त्यात कोट्यवधी रुपयाचा घोटाळा. जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांचा या घोटाळ्यात हात. एकनाथ खडसेंचा आरोप. मालेगावातील भुईकोट किल्ल्याच्या अतिक्रमणधारकांना दिलासा. उच्च न्यायालयाकडून कारवाईला 17 तारखेपर्यंत स्थगिती. रात्री उशिरा उच्च न्यायालयानं दिले निर्देश. बडतर्फ पीएसआय रणजित कासलेवर बीडमध्ये 2 गुन्हे दाखल. आमदार धनंजय मुंडे आणि संजय शिरसाट यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा कासलेवर आरोप. विदर्भात पालिका निवडणुका दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांची माहिती. पाटण तालुक्यातील काँग्रेसचे नेते हिंदूराव पाटील भाजपात जाणार. हिंदूराव पाटलांनी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली. पुढील आठवड्यात कार्यकर्त्यांसह त्यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार. शिर्डीच्या साई संस्थांमध्ये कर्मचाऱ्याकडून लाखो रुपयांची चोरी. दानाची रक्कम मोजताना पैसे चोरल्याचं उघड. बाळासाहेब गोंदकर असं कर्मचाऱ्याचं नाव. कर्मचाऱ्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. स्वारगेटमध्ये मंदिराच्या दानपेटीतून चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. चोरट्याकडून 38,400 रुपये जप्त. शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी घाई करू नये. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचा शेतकऱ्यांना सल्ला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान. काँग्रेसकडून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. बियाणे खतांच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी. पेरणीसाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरू. ठाण्यात 2 दिवसीय आगरी भाषेचं प्रशिक्षण शिबिर संपन्न. प्रशिक्षणार्थी गिरवली आगरी बोलीची 12 खडी. शिबिरातून आगरी बोली भाषेचं संवर्धन करण्याचा प्रयत्न. पुणे विद्यापीठ परिसरातील उड्डाणपूल जूनमध्ये पूर्ण होणार. विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचं काम सुरू. वाहतूक कोंडी होत असल्यानं पुणेकरांना उड्डाणपुलाची प्रतीक्षा. पुण्याच्या शिरूरमधील शिक्रापूर, गणेगाव, मलठण, जांबूत, मंचरला जोडणारा रस्त्याची दुरवस्था.
वाहनधारकांची प्रवासादरम्यान मोठी कसरत। भंडाऱ्याच्या तुमसर पोलिसांनी उधळली अवैध हातभट्टी, अवैध दारूसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 जण ताब्यात। वाशिम शहरात नालेसफाईचं ढिसाळ नियोजन, नालेसफाईच्या कंत्राटदारांनी अर्धवट आणि अपूर्ण काम केल्यामुळे गटारं स्वच्छतेविनाच। साताऱ्याच्या फलटणमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बोंबाबोंब आंदोलन, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुख्याधिकारी गैरहजर असल्यानं आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घातला। आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण, अकोला गावात पार पडला अनावरण सोहळा। एपीएमसी फळ बाजारात डाळिंबाची आवक वाढली, डाळिंबाला बाजारात 80 रुपयांपासून 150 रुपये प्रति किलो दर। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी ते बीसी मार्गावर रेती तस्करी करणाऱ्या डंपरचा हैदोस, दिवसाला 200 डंपरनं वाळू तस्करी। भाजप कार्यकर्ता पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून घातपात, पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची पत्नी सुनीता देशमुख यांची मागणी। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला 1.5 कोटींची खंडणी मागितल्याची घटना, तालुका प्रमुखावर दाखल केलेल्या केसेस मागे घेण्यासाठी पैसे मागितले, मलकापूर पोलिसात अकोल्याच्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। गडचिरोली महसूल विभागातील 117 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकाच दिवशी जिल्हास्तरावर बदल्या, महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लिपिक, तलाठी यांचा समावेश। जळगावात निलंबित पोलीस उपनिरीक्षकाची विभागीय चौकशी होणार, ड्रग प्रकरणातील आरोपीशी संपर्क ठेवल्या प्रकरणात दत्तात्रय पोटे यांची विभागीय चौकशी होणार, जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती। मागील 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर रेंगाळले, पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार, 12 जून नंतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय राहील, हवामान खात्याचा अंदाज। राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत आता कपात, 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत मिळणार। आपत्ती व्यवस्थापन पथक 4 महिने नांदेडला मुक्कामी राहणार, जिल्ह्यातील नदीकाठची 337 गावं पूरप्रवण क्षेत्रात, आपत्तीशी सामना करण्यासाठी एसडीआरएफची तुकडी तैनात। बीडच्या आष्टीतील धामणगावात जांभळडोह तलाव मे महिन्यातच भरला, धामणगाव परिसरातील 12 वाड्या वस्तींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टळला। पुणे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना धान्यासह 5,000ची तातडीची मदत मिळणार, इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक 1400 कुटुंब अतिवृष्टीमुळे बाधित। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, मुंबई नाशिक महामार्गावरील कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। नागपूरच्या काटोल तालुक्यातील नायगाव ते खानगाव पांदण रस्त्याची चंद्रशेखर बावनकुळेंकडून पाहणी, राज्यात पांदण रस्त्याची योजना आणि उपक्रम वेगाने राबवण्याचे निर्देश। गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, धानपीक पावसामुळे खराब। धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित, धबधब्याची नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। धाराशिव तालुक्यातील रुईभर भागात पावसाची जोरदार हजेरी, 7 एकरवरील तीळ पावसामुळे काळा पडला, शेतकरी संकटात। नाशिकच्या येवल्यात सततच्या पावसामुळे कांद्याचा चिखल, एका शेतकऱ्याच्या 1.5 एकर कांद्यात पावसाचं पाणी साचलं, कांद्यात पाणी साचल्यानं संपूर्ण कांदा सडला। अमरावतीच्या भातुकली धरणात तालुक्यातील खोलापूरमध्ये पावसानंतर रस्त्यावर चिखल, तर नाल्यांची सफाई न झाल्यानं नालेही तुडुंब, रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिक संतप्त। सिंधुदुर्गच्या कणकवलीतल्या सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, मान्सून वेळेआधीच कोकणात दाखल झाल्यामुळे सावडावचा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित। बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो, बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे बीड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला। अमरावतीच्या मेळघाटमध्ये मनरेगा योजनेतील मजुरांची मजुरी थकली, खरीप हंगामात तोंडावर असताना शेतीची कामं कशी करायची याचा मजुरांना प्रश्न। बीडच्या वडवणी शहरासह परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटला, धरण 100% भरल्यानं धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील इंद्रकाई ट्रॅडिशनल तायक्वांदो फेडरेशननं आशियाई महोत्सवात 16 सुवर्णपदकं पटकावली, फिलिपिन्सच्या सेबू येथे आयोजित आशियाई पारंपरिक तायक्वांदो महोत्सवात भारताच्या संघाला अभूतपूर्व यश। गडचिरोलीतील आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचं आंदोलन, तर 31 ऑक्टोबरपर्यंत जड वाहतुकीसाठी महामार्गावर बंदी। लग्नाच्या 1 महिन्यानंतरच नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ, नागपुरातील डेकाटे परिवाराविरोधात भंडाऱ्यात गुन्हा दाखल, तर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचं सांगत धमकावल्याचा विवाहितेच्या कुटुंबाचा आरोप।
वर्धा जिल्ह्यात आरटी अंतर्गत 1203 प्रवेश निश्चित, तर आरटी मध्ये चौथ्या प्रवेश फेरीला 9 जून पर्यंत मुदतवाढ. जळगाव जिल्ह्यात भव्य जागर रथयात्रा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त यात्रेला मोठी गर्दी. कोल्हापूरच्या इचलकरंजीत गाणं गाताना शिक्षकाचा जागीच मृत्यू, शिक्षक विनायक कुंभार यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. चंद्रपूर जिल्ह्यात अम्मा की पढाई उपक्रम राबवण्यात येणार. या उपक्रमांतर्गत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करण्यात येणार. नागपुरातील उत्थान सहकारी पतसंस्थेकडून शेकडो दुकानदारांची फसवणूक. घोडबंदर रोडवरील मानपाडा ब्रिजवर ट्रक डिव्हायडरला धडकली. ब्रिजवर काही काळ वाहतूक कोंडी, क्रेनच्या सहाय्यानं ट्रक बाजूला करण्यात आला. जळगावच्या विमानतळावर गोव्याहून आलेल्या विमानात बिघाड. काल दुपारी 2 वाजता विमान जळगावात दाखल झालं होतं. Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon.